नमस्कार मित्रांनो, आजचा व्हिडिओ वृषभ राशीसाठी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या कृपेने आज आपण वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी 30 जून नंतर निर्माण होणाऱ्या काही महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक संकेताविषयी जाणून घेणार आहोत. हा काळ अनेकांसाठी नवीन सुरुवात, नव्या संधी आणि जीवनातील अडथळ्यांवर मात करण्याचा काळ ठरू शकतो. ज्योतिषशास्त्रातील पारंपरिक मान्यतानुसार ग्रहांची बदलती स्थिती आणि पौर्णिमेनंतर निर्माण होणारी ऊर्जा काही व्यक्तींच्या जीवनामध्ये आशादायी बदल घडवून आणू शकते. मात्र हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे की खरे परिवर्तन हे आपल्या प्रयत्नांमुळे, सकारात्मक विचारांमुळे आणि ईश्वरातील श्रद्धेमुळे घडत असते. वृषभ राशीच्या व्यक्ती स्वभावाने शांत, संयमी, मेहनती आणि विश्वासू मानल्या जातात. एकदा एखादे ध्येय ठरवले की ते पूर्ण होईपर्यंत त्यामागे हटत नाहीत. पण अनेकदा आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा कठोर परिश्रम करूनही अपेक्षित यश मिळत नाही. मनात निराशा निर्माण होते आणि भविष्याबद्दल चिंता वाढते. जर तुम्हीही अशाच परिस्थितीतून जात असाल तर 30 जून नंतरचा हा काळ तुमच्यासाठी नव्या आशेचा किरण घेऊन येऊ शकतो. काही जुन्या समस्या दूर होण्यास सुरुवात होईल आणि अडकलेली कामे पुन्हा मार्गी लागण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आर्थिक बाबतीत पाहिले तर वृषभ राशीच्या अनेक व्यक्तींना नवीन संधी प्राप्त होण्याचे संकेत आहेत. ज्या व्यक्ती व्यवसायात आहेत त्यांना नवीन ग्राहक, नवीन संपर्क किंवा एखादा महत्त्वाचा करार मिळू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदाऱ्या, संधी, वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र कोणताही आर्थिक निर्णय घेताना विचारपूर्वक पाऊल उचलणे आवश्यक आहे. अचानक मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग केल्यास भविष्यात मोठा लाभ मिळू शकतो. कौटुंबिक जीवनामध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. घरातील जुने मतभेद दूर होऊ शकतात, नातेसंबंध अधिक दृढ होऊ शकतात आणि कुटुंबामध्ये एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. अविवाहित व्यक्तींसाठी विवाहाचे योग अधिक मजबूत होण्याचे संकेत आहेत. योग्य स्थळ मिळणे, शुभ बोलणे होणे आणि किंवा मनासारखा जोडीदार भेटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. मात्र संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. मित्रांनो, स्वामी समर्थांच्या कृपेवर विश्वास ठेवून जर तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिलात तर कोणतीही अडचण कायमस्वरूपी राहणार नाही. जीवनात येणारा प्रत्येक संघर्ष आपल्याला अधिक मजबूत बनवतो आणि योग्य वेळ आल्यावर त्याचे फळ देखील नक्की मिळते. त्यामुळे भूतकाळातील अपयश किंवा निराशा यामध्ये अडकून न राहता नवीन संधीचे स्वागत करण्यासाठी स्वतःला तयार करा. 30 जून नंतरचा हा काळ स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा देखील आहे. सकाळी लवकर उठून देवाचे स्मरण करणे, स्वामी समर्थांचे नामस्मरण करणे आणि घरातील वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घेणे यामुळे मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढू शकतो. श्रद्धा आणि सत्कर्म यांचा संगम झाल्यावर जीवनातील अनेक अडथळे कमी होतात. आरोग्याच्या बाबतीतही थोडी काळजी घेणं आवश्यक आहे. कामाच्या धावपळीत स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका. योग्य आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी विश्रांती यामुळे मन आणि शरीर दोन्ही निरोगी राहतील. कारण निरोगी शरीरामध्ये सकारात्मक विचार आणि मोठी स्वप्ने साकार करण्याची शक्ती असते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवस नव्या उत्साहाने जगण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, लक्षात ठेवा की कोणतीही भविष्यवाणी ही प्रेरणा आणि सकारात्मक विचार देण्यासाठी असते. जीवनातील खरे यश हे तुमच्या मेहनतीवर, प्रामाणिकपणावर आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांवर अवलंबून असते. स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि तुमचे चांगले कर्म यांचा संगम झाल्यास आयुष्यातील अनेक बंद दरवाजे उघडू शकतात. त्यामुळे 30 जून नंतर येणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत करा. आत्मविश्वासाने पुढे चला आणि आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी नव्या जोमाने प्रयत्न करा. मित्रांनो, 30 जून नंतर वृषभ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात काही अशा घटना घडू शकतात ज्यामुळे अनेक दिवसांपासून मनामध्ये असलेली अस्वस्थता आणि चिंता हळूहळू कमी होऊ शकते. जे लोक आपल्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी हा काळ नवीन आशा, नवीन संधी घेऊन येऊ शकतो. मात्र प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करण्यासाठी संयम, सकारात्मक विचार आणि स्वतःवरचा विश्वास कायम ठेवणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. अनेक वृषभ राशीच्या व्यक्तींना या काळात अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. जुनी रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. आर्थिक व्यवहारांमध्ये सुधारणा होऊ शकते आणि नोकरी किंवा व्यवसायामध्ये नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता आहे. जे लोक बराच काळ एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाची प्रतीक्षेत आहेत त्यांना अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्याचे जाणवू शकते. मात्र कोणत्याही गोष्टीची घाई न करता
योग्य वेळ आणि योग्य संधीची निवड करणे अधिक फायदेशीर ठरेल. कौटुंबिक वातावरणामध्ये देखील आनंद आणि समाधानाचे क्षण निर्माण होऊ शकतात. घरातील सदस्यांमधील गैरसमज दूर होऊन परस्परांमध्ये प्रेम आणि विश्वास वाढण्याची शक्यता आहे. एखाद्या शुभ कार्याची चर्चा घरामध्ये सुरू होऊ शकते किंवा कुटुंबातील एका सदस्याच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. अशा वेळी वडीलधाऱ्यांचा सल्ला आणि आशीर्वाद घेणे तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल. अविवाहित व्यक्तींसाठी देखील हा काळ महत्त्वाचा मानला जातो. विवाहासंबंधी सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. योग्य स्थळे येऊ शकतात, शुभ बोलणी सुरू होऊ शकतात किंवा अनेक दिवसांपासून रखडलेले विषय पुढे सरकू शकतात. मात्र प्रत्येक निर्णय विचारपूर्वक आणि कुटुंबाच्या संमतीने घेणे आवश्यक आहे. जीवनातील योग्य व्यक्ती योग्य वेळीच आपल्या आयुष्यात येते यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत देखील अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. मिळालेल्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा आणि भविष्यासाठी काही बचत करण्याचा विचार करा. कारण योग्य नियोजन आणि संयम यामुळे दीर्घकालीन यश प्राप्त होते. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा आणि कोणाच्याही नकारात्मक बोलण्यामुळे आपल्या ध्येयापासून दूर जाऊ नका. स्वामी समर्थ नेहमी सांगतात की श्रद्धा आणि सबुरी हेच यशाचे खरे मंत्र आहेत. त्यामुळे कोणतीही परिस्थिती कितीही कठीण असली तरी ईश्वरावरील विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. कारण जेव्हा मनामध्ये भक्ती आणि कर्मामध्ये प्रामाणिकपणा असतो तेव्हा जीवनातील अनेक अडथळे आपोआप दूर होऊ लागतात. तुमच्या मेहनतीचे फळ योग्य वेळी नक्की मिळणार आहे. त्यामुळे निराश न होता प्रत्येक दिवस नव्या उत्साहाने जगण्याचा प्रयत्न करा. विशेष म्हणजे या काळामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये देखील सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. आत्मविश्वास वाढेल, निर्णय क्षमता मजबूत होईल आणि नवीन संधी ओळखण्याची क्षमता अधिक विकसित होईल. काही व्यक्तींना नवीन कामाची सुरुवात करण्याची प्रेरणा मिळू शकते. तर वृषभ राशीच्या मित्रांसाठी हा काळ अनेक व्यक्तींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आर्थिक क्षेत्रामध्ये सुधारणा होणार आहे. कौटुंबिक अडथळे दूर होणार आहेत. मित्रांनो, ज्यांचे विवाह जुळले नाहीत त्यांचे विवाहाचे योग खूप मजबूत दाखवत आहेत. त्यामुळे जे काही गोष्टी सांगितल्या त्या काळजीपूर्वक करा. जर भूतकाळामध्ये काही अपयश आले असेल तर मित्रांनो, काही स्वप्ने अपूर्ण राहिली असतील किंवा जीवनामध्ये अनेक संकटाचा सामना करावा लागला असेल तर आता या सर्व गोष्टी मागे सोडून पुढे जाण्याची वेळ आली आहे. प्रत्येक नवीन दिवस हा नवीन संधी घेऊन येत असतो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक विचार करा आणि स्वामी समर्थांच्या चरणी आपली श्रद्धा कायम ठेवा. योग्य वेळी योग्य गोष्ट नक्की घडते हा विश्वास कधीच कमी होऊ देऊ नका. या काळात शक्य असल्यास दररोज सकाळ किंवा संध्याकाळ किंवा दोन्हीही टाईम स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप मनाला शांतता, धैर्य आणि सकारात्मक ऊर्जा देऊ शकतो. मित्रांनो, नामस्मरण हे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही नित्यनेमाने नामस्मरण केले आणि स्वामींकडे विनंती केली, संकल्प केला तर तुमची नक्की इच्छा पूर्ण होईल. मित्रांनो, भेटूया अशाच प्रकारच्या राशी भविष्य सांगणाऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश, अलख निरंजन, आदेश आदेश आदेश.